मित्रांनो नमस्कार। आपल्या महाराष्ट्र राज्यातील दिव्यांग बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा व्हिडिओ आहे। अत्यंत महत्त्वाची अशी ही इन्फॉर्मेशन आहे। दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 बांधवांनो, हा भारतातील दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांचे संरक्षण आणि त्यांना समाजात समान संधी व पूर्ण सहभाग मिळावा यासाठी भारतीय संसदेने मंजूर केलेला एक महत्त्वाचा कायदा आहे। हा कायदा 1995च्या पूर्वीच्या अपंग व्यक्ती कायद्याची जागा घेऊन 19 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे। मग सर्वात महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात आपण हे बघूया की हा जो कायदा आहे त्याचे मुख्य उद्दिष्ट आणि वैशिष्ट्य नेमकी काय आहे। तर दिव्यांग व्यक्तींचा सन्मान राखणे आणि त्यांच्या सोबत कोणत्याही प्रकारचा भेदभाव टाळणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे। त्याचप्रमाणे या कायद्यानुसार पूर्वीच्या कायद्यातील जे 7 प्रकारचे अपंगत्व होते त्याऐवजी या कायद्यात 12 प्रकारच्या अपंगत्वांना कायदेशीर मान्यताही देण्यात आलेली आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारी आस्थापनांमधील नोकऱ्यांमध्ये दिव्यांग व्यक्तींसाठीचे आरक्षण 3% वरून 4% पर्यंत वाढवण्यात आलेले आहे। हा कायदा मोफत शिक्षणाचा अधिकार देतो। 6 ते 18 वयोगटातील बेंचमार्क अपंगत्व असलेल्या प्रत्येक मुलाला किंवा मुलीला मोफत शिक्षणाचा अधिकार या कायद्यामुळे मिळतो। त्याचप्रमाणे शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, सार्वजनिक इमारती आणि वाहतूक अशा सर्व सार्वजनिक ठिकाणी दिव्यांग व्यक्तींसाठी अडथळामुक्त आणि सुलभ वातावरण तयार करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। याचप्रमाणे दिव्यांग व्यक्तींवरील अत्याचाराच्या किंवा त्यांच्या हक्कांच्या उल्लंघनाशी संबंधित गुन्ह्यांसाठी या कायद्यात शिक्षेची तरतूद आहे आणि अशा प्रकरणांवर सुनावणीसाठी विशेष न्यायालयांची स्थापना प्रस्तावित आहे। दिव्यांग व्यक्तींना समाजात इतरांप्रमाणे समानतेने आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार या कायदा सुनिश्चित करतो। थोडक्यात जर सांगायचं झालं तर हा कायदा दिव्यांग व्यक्तींना समान अधिकार, संधी आणि समाजात पूर्ण सहभाग मिळावा यासाठी एक व्यापक कायदेशीर चौकट प्रदान करतो। तरी दिव्यांग बांधवांनो, दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 किंवा दिव्यांग व्यक्ती हक्क कायदा 2016 याबद्दलची एक थोडक्यात रूपरेषा आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून तुम्हाला हे माहीत असायला हवे की दिव्यांगी व्यक्ती हक्क कायदा 2016 हा 19 एप्रिल 2017 पासून लागू करण्यात आलेला आहे आणि याची ही थोडक्यात माहिती आहे। तरी या संदर्भातील जर सविस्तर आणि डीप इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर मग दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम 2016 याची PDF ऑनलाईन उपलब्ध आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकतात आणि सविस्तर इन्फॉर्मेशन या कायद्यासंदर्भातील तुम्ही मिळवू शकतात। आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच युजफुल वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल आणि निश्चितच याचा फायदा तुम्हाला झाला असेल अशी मी अपेक्षा करतो। आणि जर ही इन्फॉर्मेशन, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मग नक्कीच अशाच प्रकारची इन्फॉर्मेशन, नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी नवीन घडामोडी या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याचप्रमाणे सबस्क्राईब शेजारच्या बेल आयकॉन बटनवरती देखील नक्की क्लिक करा। धन्यवाद मित्रांनो।